विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील शेवटचं प्रकरण क्रमांक 4 शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरणाची माहिती आजच्या आपण या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तर शिक्षण आणि वृत्तपत्र हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि भारतीय लोकांना एक साक्षर बनवण्याचे एक माध्यम तत्कालीन स्थितीमध्ये शिक्षण आणि वृत्तपत्र हे महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणूनच शिक्षण आणि वृत्तपत्र या दोन घटकाच्या आधारे जे प्रकरण आपल्याला समजून घ्यायचे, त्यामध्ये शिक्षणाचे जे काही हंटर कमिशन आणि या हंटर कमिशनने तत्कालीन स्थितीमध्ये 1854 जे केलेलं कार्य किंवा हंटर कमिशनच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये जो शिक्षणाच्या प्रणाली जो बदल घडून आला त्याची माहिती, त्याचबरोबर विद्यापीठ कायदा जो 1904 विद्यापीठ कायदा स्थापन झाला, त्यालाच भारतीय विश्वविद्यालय अधिनियमसुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्या दोन हंटर कमिशन आणि विद्यापीठ कायदा या दोन कायद्याबद्दलची माहिती आजच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि उद्याच्या पिरियडमध्ये आपण वृत्तपत्र, ज्यामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट जो 1858 लागू करण्यात आला भारतात, त्याबद्दल आणि लॉर्ड रिपन यांनी त्या वृत्तपत्रविषयक जे धोरण अंगीकारलं त्याबद्दलचं माहिती पाहणार आहोत. तर आज आपण दोन बाबी पाहणार आहोत ज्या शिक्षण क्षेत्राशी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. ते म्हणजे हंटर कमिशन जे 1854 भारतामध्ये स्थापन झालं आणि विद्यापीठ कायदा जो 1904 भारतामध्ये स्थापन झाला. या दोन कायद्याबद्दलची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ज्या काही शिक्षणविषयक धोरणाचा जर विचार करता, भारतामध्ये पारंपरिक जे काय 18व्या शतकामध्ये भारतामध्ये जी शिक्षण प्रणाली होती ती म्हणजे हिंदूची जी काही शिक्षण प्रणाली, ही मठ किंवा मंदिरामध्ये हिंदूच्या लोकांना शिक्षण दिलं जायचं आणि मुस्लिम लोक असतील त्यांचं शिक्षण हे मदरशामध्ये घेतलं जायचं. पण या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होत गेलं आणि भारतामध्ये ब्रिटिश शासक निर्माण झाल्यानंतर बंगाल असेल, बिहार, ओरिसा या भागामध्ये ब्रिटिशांची सत्ता निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचा एक भाग म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये वॉरेन हेस्टिंग यांनी 1789 कलकत्ता येथे एका मदरशाची स्थापना केली आणि या मदरशाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये कलकत्त्यामध्ये फारसी असेल, अरबी भाषेमध्ये शिक्षणास सुरुवात झाली. पुढे 1791 बनारस या ठिकाणी बनारस संस्कृत कॉलेजची स्थापना डंकन यांनी केली. त्याचबरोबर या बनारस संस्कृत कॉलेजच्या माध्यमातून जे काही हिंदू धर्म, साहित्य किंवा अन्य बाबी समजण्यास प्रारंभ होऊ लागला. पुढे 18व्या शतकामध्ये वेलस्ली यांनी जो मुलकी अधिकाराच्या शिक्षणासाठी म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जे अधिकारी वर्ग तयार होणार होता त्याच्यासाठी विल्यम कॉलेजची स्थापना केली. ते कॉलेज काही काळ चाललं, 1802 ते बंद झालं. पुन्हा त्यानंतर शिक्षणासाठी म्हणजेच भारतामध्ये शिक्षण देण्यासाठी किंवा शिक्षण प्रसारासाठी म्हणून 1,00,000ची तरतूद तत्कालीन स्थितीमध्ये 1819च्या कायद्यामध्ये करण्यात आली आणि अशा प्रकारे शिक्षणाची व्यवस्था वाढण्यास प्रारंभ झाल्यानंतर भारतामधील जे काही राजा राममोहन राय असतील किंवा अन्य जे काही शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या व्यक्तीने तत्कालीन स्थितीमध्ये शिक्षण जे काही पाश्चिमात्य शिक्षणाची पद्धत भारतीयांसाठी आवश्यक आहे हे बाब ओळखलं आणि त्यानंतर भारतामध्ये 1817 कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना झाली. त्याच्यानंतर 1817 कलकत्ता असेल, बनारस, आग्रा या ठिकाणी वेगवेगळे कॉलेजची स्थापना होण्यास प्रारंभ झाला आणि त्याच कॉलेजच्या किंवा शिक्षण व्यवस्थेतून लॉर्ड मेकालेचा एक शिक्षणविषयक सिद्धांत तत्कालीन स्थितीमध्ये 1835 जाहीर करण्यात आला आणि इंग्रजी भाषेला महत्त्वपूर्ण स्थान या लॉर्ड मेकालेच्या शिक्षणामध्ये देण्यात आलं. पुढे 1835 गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी मेकालेची जी शिक्षण पद्धती ती स्वीकारली आणि तत्कालीन स्थितीमध्ये भारतातील सर्वसामान्य व्यक्तींना सुशिक्षित करणे हा उद्देश त्यांचा नव्हता, तर
जे काही ब्रिटिश शासन व्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या व्यक्तीची नेमणूक करणे असा एक उद्देश पुढे ठेवून तत्कालीन स्थितीमध्ये अनेक कॉलेजची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1854मध्ये जे काही वूडचा खलिता आला आणि वूडचा खलिता हा तत्कालीन स्थितीमध्ये जे काही वूडच्या खलित्याच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या. त्यामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार करायचा, भारतात शासकीय शासन असे भारतीय शासन व्यवस्था, कला, विज्ञान, दर्शन इत्यादीचा प्रसार करायचा. त्याचबरोबर इंग्रजी हे माध्यम तत्कालीन स्थितीमध्ये ठरवलं गेलं आणि अशा प्रकारे पाश्चिमात्य शिक्षण भारतीयांपुढे पसरण्याचं काम ब्रिटिश शासनाने केलं. त्याचबरोबर गाव पातळीवर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी देशी भाषेत म्हणजे त्या स्थानिक भाषेमध्ये शिक्षण किंवा शाळा स्थापन करण्यात आल्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये इन्स्पेक्टर नावाच्या व्यक्तीची म्हणजे शिक्षण व्यवस्थेची तपासणीसाठी इन्स्पेक्टर नावाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. म्हणजेच लंडनच्या विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये विद्यापीठ स्थापण्याची एक पूर्वतयारी. त्याचबरोबर व्यावसायिक तांत्रिक शिक्षणावर भर देण्यात आला. त्याचबरोबर वूडच्या ज्या खलितामध्ये 1854च्या खलितामध्ये महिलांची शिक्षण म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाला सुद्धा प्राधान्य देण्यात आलं. याच शिक्षणाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये रुरकी या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना झाली. अलीकडे ते उच्च माध्यमिक जे काही माध्यमिक शिक्षण सुरू झालं. अशा प्रकारे शिक्षणाची व्यवस्था ही भारतात वाढण्यास प्रारंभ झाली. पुढे त्यानंतर ज्या काही वूडच्या खलितानंतर भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था निर्माण झाली किंवा जी वूडच्या खलितापर्यंत जी भारतामध्ये ब्रिटिश शासनाने सत्ता दिली किंवा जी काही शिक्षणाची व्यवस्था केली त्यावर जे काही नेमणूक जी शिक्षणाची व्यवस्था किंवा शिक्षण किती प्रमाणात शिक्षणामुळे सुधारणा झाल्या यावर पाहण्यासाठी म्हणून हंटर आयोग इसवी सन 1884 तत्कालीन स्थितीमध्ये हंटर आयोग हा भारतामध्ये स्थापन झाला आणि या हंटर आयोगाचा प्रमुख उद्देश किंवा जे काही हेतू होता तो म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये या हंटर आयोगाच्या शिफारसीनुसार किंवा जे हंटर आयोग होता त्या हंटर आयोगाच्या शिफारसीनुसार भारतामध्ये अनेक सुधारणा देण्याचं काम किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रगती करण्याचं काम यासाठी म्हणून हंटर आयोग भारतामध्ये स्थापन झाला. सर्वप्रथम आपण आपल्या या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर आतापर्यंतचा जो भाग बघितला तो भारतातील शिक्षण प्रणाली जो हंटर आयोग 1884 भारतामध्ये स्थापन झाला त्या अगोदरची पार्श्वभूमी कशी होती ती समजून घेतली. आज आपण प्रत्यक्ष आता हंटर आयोगाबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर इसवी सन 1882 ते 83च्या कालखंडामध्ये भारतामध्ये जो व्हाईसराय होता लॉर्ड रिपन आणि या रिपनने जे शिक्षणविषयक धोरण किंवा शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी म्हणून 1882ला W. हंटर या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली हंटर आयोग स्थापन केला 1882 आणि हा आयोग हंटर आयोग जो 1882-83 पर्यंत त्यांनी सर्वे केला भारतामध्ये आणि तत्कालीन स्थितीमध्ये या हंटर आयोगाने जे काही वूडचा खलिता म्हणून ओळखला जात होता त्या 1882च्या अगोदरची जी काही शिक्षण प्रणाली होती त्याबद्दलची माहिती गोळा केली आणि त्या माहिती घेतल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये या आयोगामध्ये 8 भारतीय सदस्य आणि 20 जे काही ब्रिटिश सदस्य अशा प्रकारचं हे आयोग तयार झालं हंटर आयोग. आणि या हंटर आयोगाचा मुख्य हेतू म्हणजेच भारतातील समाज आणि सद्यस्थितीमध्ये शिक्षणाची प्रणाली यांच्यामध्ये काही गुण असतील किंवा दोष असतील या बाबीची माहिती मिळवणं आणि अशा प्रकारे 1882 पहिला भारतीय शिक्षण आयोग म्हणजे त्याला हंटर कमिशन हे नियुक्त झालं आणि हे हंटर आयोग 1882 ते 83 त्यांनी सर्वे केला आणि पुढे त्यांनी सर्वे करत असताना केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणं
यापर्यंतच या हंटर आयोगाचं कार्य हे सीमित होतं. म्हणजेच प्राथमिक शिक्षणावर सर्वप्रथम हंटर कमिशनने त्यावर जास्त भर दिला आणि रिपोर्ट तयार केला. पुढे हंटर आयोगाच्या नेमणुकीचा जो उद्देश म्हणजेच भारतातली जी काही शैक्षणिक प्रगती किती झाली या बाबीवर विचारविनिमय करण्यासाठी जे आयोग नेमला गेला किंवा सर्वे केला गेला, त्याच्यातून 1884चा तत्कालीन स्थितीमध्ये हंटर आयोग भारतामध्ये स्थापन झाला. म्हणजे 1854चा उडच्या खलितापर्यंत जी बाब होती त्यावर सर्वे करण्याचं काम हंटर आयोग ही 1884 मध्ये त्यांनी केलं गेलं. आणि शेवटी हंटर आयोग हा 1884 मध्ये तो तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये ते लागू करण्यात आला. आणि या हंटर आयोगाने एकंदरीत जवळपास 200 प्रस्ताव किंवा जे काही प्रस्ताव अगोदर लागू झाले होते त्या प्रस्तावावर अहवाल तयार केला आणि हंटर आयोगाने एक तरतूद केली. आणि त्या तरतुदीनुसार तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही उच्च शिक्षण व त्यावरील जे काही अनुदान जे तत्कालीन स्थितीमध्ये हे महाविद्यालयाला आर्थिक सहायता करणे, अनुदान देणे अशा प्रकारच्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या. त्याचबरोबर शिक्षण प्रसारासाठी जे काही माध्यम निवडण्यात आलं ते स्थानिक भाषेचं माध्यम हे निवडलं जावं अशा प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. आणि सर्वप्रथम प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या काही सुधारणा किंवा विकास करणं हे महत्त्वपूर्ण आहे अशा प्रकारची बाब त्यांनी तरतूद केली. त्याचबरोबर स्थानिक भाषा म्हणजे ज्या भाषेतून बोलीभाषेतून शिक्षण घेतलं जातं त्या बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये देण्यात आली की स्थानिक भाषेतून शिक्षण दिलं जावं. म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण जसं मराठी बोलतो त्याच तशा पद्धतीने ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते किंवा हिंदी बोलली जाते, उर्दू बोलली जाते त्याच भाषेमध्ये शिक्षण दिलं जावं. त्याचबरोबर जे विषय शिकवले जाईल त्या विषयाचा व्यावहारिक जीवनात वापर होणं आवश्यक आहे अशा प्रकारचं मत मांडलं. त्याचबरोबर जे प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम जिल्हा किंवा जे काही नगर परिषदा असतील यांच्याकडे दिलं जावं. जिल्ह्यातील ज्या प्रमुख बाबी असतील जिल्हा ठिकाणच्या व्यक्तीकडे किंवा नगरपालिकेकडे दिलेलं जावं. आणि त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण हे 2 भागामध्ये विभाजित करण्यात आलं. तर साहित्यचं म्हणजे भारतातील संस्कृती, कला, धर्म या सर्व बाबीचे शिक्षण दिलं जावं. त्याचबरोबर व्यावहारिक शिक्षण सुद्धा दिलं जावं म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर जे काही व्यवहारामध्ये त्याचा वापर करता येईल. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये या हंटर आयोगामध्ये जो हंटर आयोग होता यामध्ये जे काही उच्च शिक्षण म्हणजे जे काही पदवीचं शिक्षण असेल या शिक्षण संस्थांमध्ये जे काही यावरचं नियंत्रण कमी केलं जावं. आणि त्या ठिकाणी जो काही वित्तीय भाग म्हणजे त्या ठिकाणच्या प्रशासनाला अनुदान देऊन कॉलेज महाविद्यालय यांच्यावरचं जे नियंत्रण सरकारचं कमी करून त्याला आर्थिक मदत करायची आणि ती कॉलेज किंवा महाविद्यालयांची प्रगती करायचं अशा प्रकारचं तत्त्वज्ञान किंवा तरतूद केली गेली. त्याचबरोबर सरकारी आणि गैरसरकारी या जे काही शाळा महाविद्यालय असतील त्यामध्ये जीवन जगण्यासाठीची जी काही महत्त्वपूर्ण बाबी त्याला नैतिक शिक्षण या बाबी देणं अनिवार्य ठरवलं गेलं. त्याचबरोबर या हंटर आयोगाचं प्रमुख जे काही तरतूद म्हणजेच या आयोगामध्ये जे काही स्त्रियांचं शिक्षण जे कमी प्रमाणात होतं या अगोदर ते शिक्षण स्त्रियांचा सहभाग किंवा मुलींचा सहभाग शिक्षणात वाढावा यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये स्त्रियांना महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलं. म्हणजेच 1884चा जो हंटर आयोग आला यामध्ये स्त्रियांना शिक्षणात महत्त्वपूर्ण स्थान दिलं पाहिजे अशा प्रकारचं मत हे तत्कालीन स्थितीमध्ये मांडलं गेलं. म्हणजेच हंटर आयोग जो 1884 मध्ये ज्यांनी तरतुदी केल्या त्यामध्ये उच्च शिक्षण उच्च शिक्षण हे ज्या ठिकाणच्या संस्था आहेत त्यांना स्वायत्ता द्यायचं, त्यांना अनुदान द्यायचं.
त्याचबरोबर महाविद्यालय किंवा महाविद्यालयांना आर्थिक सहायता देऊन त्यांना अनुदान देऊन शिक्षणाचा अहवाल किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवायचं, शिक्षण प्रसारासाठी व्याख्यानाचं आयोजन करायचं. त्याचबरोबर महाविद्यालय यांची शुल्क किंवा महाविद्यालयाची जी काही परीक्षेचं शुल्क असेल किंवा सवलती याबाबत निश्चित असे नियम केले गेले. आणि महाविद्यालयात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जी ग्रंथालय असतील, या ग्रंथालयाचा समावेश असावा, म्हणजेच महाविद्यालयांना स्वतंत्र असं ग्रंथालय असावं अशा प्रकारची तरतूद सुद्धा हंटर आयोगामध्ये केली गेली. म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षणाचे 2 प्रकार या हंटर आयोगाने पाडले. त्यामध्ये विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करणे, म्हणजे विद्यापीठाची जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यायोग्य बनवून, त्याचबरोबर व्यवसायमुख शिक्षण, म्हणजे व्यवसायमुख शिक्षण का म्हटलं तर जे शिक्षण घेतलं त्याच्यातून उद्योगधंदा, व्यापार किंवा ज्या बाबी आपल्या जीवनासाठी सार्थक किंवा आपण जीवन जगू शकतो अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण दिलं जावं, ही सुद्धा बाब. आणि त्यात प्रामुख्याने जो मुस्लिम समाज जो शिक्षणापासून वंचित होता किंवा शिक्षणापासून दूर होता यांच्याकडे जास्त लक्ष देण्याचं काम सुद्धा हंटर आयोगाने केलं. म्हणजे जो हंटर आयोग भारतामध्ये स्थापन झाला 1884 मध्ये, आणि या हंटर आयोगाचा मुख्य हेतू म्हणजेच जो हंटर आयोग लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये शिक्षण विषयक धोरण ठरवण्यासाठी 1882-83 मध्ये हंटर आयोग डब्ल्यू हंटरच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला. 1882-83 मध्ये त्यांनी आत्तापर्यंतची शिक्षण व्यवस्थेची माहिती बघितली आणि आपल्या तरतुदी 1854 मध्ये मांडल्या. आणि त्यामध्ये 1884 मध्ये तरतुदी मांडल्या आणि या तरतुदीच्या माध्यमातून भारतामध्ये शिक्षणविषयक सुधारणा होण्यास प्रारंभ झाला. आणि त्याच शिक्षणामुळे भारतामध्ये 1882 मध्ये पंजाबमध्ये एक विश्वविद्यालय स्थापन झालं, ज्याला पंजाब विश्वविद्यालय म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर 1887 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी विश्वविद्यालयाची स्थापना झाली. त्याचबरोबर स्त्री शिक्षणासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी 3 प्रेसिडेन्सी कॉलेजची स्थापना करण्यात आली. आणि अशा 3 प्रेसिडेन्सी कॉलेजच्या माध्यमातून स्त्रियांना सुद्धा शिक्षणाची व्यवस्था ही हंटर आयोगाच्या माध्यमातून पुढे त्याचा परिणाम म्हणजेच हंटर आयोगचा परिणाम ठरला गेला. आणि भारतामध्ये जे हंटर आयोग आलं ते प्राथमिक असेल, माध्यमिक असेल आणि उच्च शिक्षण असेल याच्यामध्ये प्रगती करण्याचं काम किंवा करून घेण्याचं काम या हंटर आयोगाच्या माध्यमातून झालं. म्हणून भारतीय शिक्षण व्यवस्थेतील हंटर आयोग जो 1884चा हंटर आयोग हा महत्त्वपूर्ण मानला जातो. आणि याच आयोगानुसार भारतामध्ये शिक्षणविषयक सुधारणा घडून आल्या. जो आयोग 1882 मध्ये स्थापन झाला, 82 ते 83च्या कालखंडामध्ये त्यांनी सर्वे केलं आणि 1884 मध्ये त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या तरतुदी मांडून भारतातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणामध्ये ज्या सुधारणा घडून आणायच्या होत्या त्या शिक्षणविषयक सुधारणा नमूद केल्या. आणि त्याच सुधारणाचा परिणाम म्हणजे भारतामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि जे उच्च माध्यमिक किंवा जे काही कॉलेज लेवलचं शिक्षणामध्ये सुधारणा होण्यास प्रारंभ झाला. आणि त्याचाच परिणाम पुढे भारतामध्ये शिक्षणविषयक सुधारणा होत गेल्या आणि भारतामध्ये विद्यापीठ कायदा जो 1904 मध्ये स्थापन झाला. पुढे अशा प्रकारचा या हंटर आयोग हा भारतीय शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. तर आतापर्यंत जी माहिती पाहिली ती म्हणजेच आज आपण हंटर आयोग जो भारतातील शिक्षणविषयक आयोगाबद्दलची माहिती पाहत असताना 1884चा हंटर आयोग याबद्दलची माहिती पूर्ण पाहिली. आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण पुढच्या पिरियडमध्ये 1904चा विद्यापीठ कायदा या विद्यापीठ कायद्याबद्दलची माहिती आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.